मित्रांनो, मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमनेगाव पर्यंतचा शेवटचा टप्पा येत्या वर्षाखेर पूर्ण होणार आहे। आता या परिवर्तनीय योजनेचा एक महत्त्वाचा घटक जालना नांदेड समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील जालना आणि नांदेड शहरांमधील कनेक्टिव्हिटीमध्ये क्रांती घडवून आणणार आहे। सुमारे 179.85 किलोमीटरचा हा अत्याधुनिक 6 लेन एक्सप्रेसवे प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी, प्रादेशिक गतिशीलता वाढवण्यासाठी आणि आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी डिझाइन केला असून आता या एक्सप्रेसवेच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे। 120 किमी प्रति तास वेग मर्यादेसह एक्सप्रेसवेची रचना करण्यात आली आहे। हा 6 पॅकेजेस अंतर्गत विकसित केला जाणार असून नांदेड आणि मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ 11 तासांवरून 6 तासांवर येणार आहे। जालना नांदेड नवीन द्रुतगती महामार्गामुळे मराठवाड्याच्या पूर्वेला असलेल्या परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्याला समृद्धी महामार्गाशी थेट संपर्क मिळणार असून या तीनही जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर, पुणे व मुंबईला जाण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। हा एक्सप्रेसवे जालना येथून सुरू होऊन ईशान्येकडे परभणीपर्यंत जातो। परभणीहून एक्सप्रेसवेला पूर्वेला हिंगोली आणि नंतर दक्षिणेकडे नांदेडला जातो। हा एक्सप्रेसवे 4 जिल्ह्यातील एकूण 87 गावातून जाणार असून एक्सप्रेसवे MSRDC बांधणार आहे। हा एक्सप्रेसवे 6 पॅकेज अंतर्गत बांधला जाणार आहे। JNE 1 36.09 किमी, JNE 2 30.46 किमी, JNE 3 32.44 किमी, JNE 4 28.85 किमी, JNE 5 32.19 किमी, JNE 6 19.82 अधिक 4.48 किमी या पॅकेजमध्ये हिंगोली गेट ते छत्रपती चौक या रस्त्यांचा समावेश होणार आहे। तर हा रस्ता अशा या 6 पॅकेज अंतर्गत बांधला जाणार आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।